अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये होळी कशी साजरी करायची, पौर्णिमेच्या कोणत्या सेवा करायच्या आणि सत्यनारायणची पूजा कधी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ सगळा बघा। होळी म्हणजे काय तर वाईटावर चांगल्याचा विजय। जे वाईट गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत ते जळून जावं आणि जे काही चांगलं आहे ते आपल्या सोबत राहावं। आपल्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा असतो, म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांचा त्याग करायचा असतो। आता होळी कशी करायची तर आपल्याला शेणाच्या गोवऱ्या लागतात, एरंडाचं एक लाकूड लागतं आणि त्या लाकडाची आपल्याला होळी करायची असते। रांगोळी काढायची असते, घरात आपण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा असतो आणि तो तिथे दाखवायचा असतो आणि तो आपण होळीला अर्पण करायचा असतो। आणि आपण हे करत असताना त्या होळीला म्हणजे आपण जेव्हा पाणी अर्पण करतो तेव्हा आपण 3 प्रदक्षिणा घालत असतो। काही ठिकाणी नारळ टाकतात, काही खोबऱ्याची वाटी टाकतात आणि आपल्या जे काही संकट आहे तर याचं सुद्धा दहन करायचं असतं। आता होळी ही हुताशनी पौर्णिमेच्या कालावधीमध्ये साजरी करायची असते, म्हणजेच ती आपल्याला 13 तारखेला म्हणजे आज संध्याकाळी साजरी करायची आहे। आता हुताशनी पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एकत्रित सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आता सत्यनारायण सुद्धा तुम्हाला 13 तारखेलाच करायचे, म्हणजे आजच करायचं आहे। सत्यनारायण करत असताना आपल्याला उपवास करायची गरज नाही, पण आपण आपल्या कुलदेवीचा उपवास म्हणून पौर्णिमेचा उपवास सुद्धा करतो। जर तुमचे कायमचे 11 गुरुवार असतील, तुम्ही 11 दिवस म्हणजे 11 गुरुवार उपवास सेवा करावी आणि तुमच्या 11 गुरुवारमध्ये हा गुरुवार मोजू शकता। पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात तर पौर्णिमेचा हा गुरुवार तुम्ही मोजता येणार नाही, कारण तुम्ही संकल्पयुक्त 11 गुरुवार करणार आणि कायमचा 11 गुरुवार हा आलेला आहे, त्याच्यामुळे हा 11 गुरुवारमध्ये मोजता येणार नाही। तर बघा, आता पौर्णिमेच्या काय सेवा आहेत तर आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। मग ते आज तुम्ही ते म्हणजे आज पौर्णिमा लागल्यापासून तुम्ही उद्या म्हणजे 14 तारखेला पौर्णिमा संपेपर्यंत म्हणजे 12:25 मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता। थोडक्यात काय तर तुम्ही ह्या सेवा करू शकता। म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। जर ते नाहीच शक्य झालं तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचा 11 वेळा पठण करायचं आहे। म्हणजे काय, सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्यावर दुर्गा सप्तशतीचं फळ मिळणार आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं नाही, कारण दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाचं जी एक वेगळी फलश्रुती आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर दुर्गा सप्तशती पाठ शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ करायचं आहे। तर अजून दुसरी एक सेवा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या एकत्रित पूजनाचा सुद्धा महत्त्वाचा दिवस मानला गेलाय। मग आपण घरात 11 वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणायचं आहे। ज्यांना 11 वेळा आणि 16 वेळा शक्य होत नाही त्यांनी 11 वेळा म्हटलं तरी चालेल। मग तुम्ही 16 वेळा म्हणजे आपण ह्या सेवा रोज करणं शक्य झालं तर चांगलंच आहे। जर तुम्हाला नाहीच झालं तर तुम्ही पौर्णिमेला तर या सेवा नक्कीच करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावं, नाहीतर 16 वेळा म्हटलं तरी चालेल। म्हणजे 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे। त्याचबरोबर 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे। त्याचबरोबर आपण एकमाळ नवर्ण मंत्र करायचा आहे। जर तुम्हाला एकमाळ नाही शक्य झालं तर तुम्हाला 16 वेळा सुद्धा म्हटलं तरी चालेल। त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जप करणे हे सुद्धा अनिवार्य आहे, म्हणजेच आपण गुरूंची सेवा करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला स्वामी समर्थांचा जप करणं सुद्धा अगदीच महत्त्वाचं आहे। तर तुम्ही ह्या सेवा अगदी तुम्ही अर्ध्या आज करा किंवा अर्ध्या उद्या करा तरी चालेल। आणि आज पौर्णिमा म्हणजे बघा, पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन केलेलं अगदीच चांगलं आहे। म्हणजे तुम्ही कुंकुमार्चन तुमच्या घरात श्रीयंत्र नसेल तर तुम्ही एखादी सुपारी घ्या किंवा कुलदेवीचा फोटो आहे तर त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल। तर कुंकुमार्चन बघा, दर मंगळवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता किंवा दुर्गाष्टमीला करू शकता आणि नाहीच झालं तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा करायचं आहे। तर या काही ज्या सेवा होत्या त्या तुम्हाला करायच्या आहेत। तुम्ही दिवसभरात विष्णू सहस्त्रनाम सुद्धा श्रवण किंवा पठण करू शकता। आता ज्या सेवा लक्ष्मीच्या किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हे सुद्धा तुम्ही मंत्र करू शकता, हे सुद्धा मंत्राचं पठण करू शकता। तर तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुम्ही नक्कीच करा, अनुभव तुम्हाला नक्कीच येतील। आणि आजच्यासाठी झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते
आणि तुम्हा सर्वांना हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.